अपापभक्तिव्याख्या स्वयंवासादस्मी परमपरिमरूपा यन्नोद्वाचा परम लाभम मान्य झाली काय मत्त भवती शब्द भवती आत्मारव भवती सा न कामयमाना निरोध रूपत्वात् तल्लक्षणानि वाच्यन्ते नानापदभेदात् पूजादिषु अनुरागः पाराशर्यः कथादिषु अनुरागः प्रत्येकेन पूजादिषु अनुरागः पाराशर्यः कथादिषु गर्गः अनात्महत्या शाण्डिल्यः नारदस्तुतदर्पिता खिलाचारतः तद्विस्मरणे परम यथा ब्रज न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृत्याभा अशी जरी अवस्था प्राप्त झाली तरी त्या परमात्म्याच्या स्वरूपाला विसरत नव्हत्या. तसं आहे का न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृता या बोधाला प्राप्त होणे सुद्धा प्रेम जसंच आहे. पण परमात्मा कोण आहे याला आपण कथाविधा सांगतो ना बऱ्याचशा गोष्टी आहे काढलं चालेल का बरं बस सुगंध येतो सगळ्याला. मध्ये भगवान श्रीकृष्ण बालवयामध्ये खोड्या करायचे त्याच्यात चोरीची सुद्धा काय करायचे चोरी करणं एक लीला करायची. मग घराने सांगण्याकरता गवळणी यायच्या बघा आणि ते यशोदेला घराने सांगायला लागायच्या काल्याच्या का प्रसादात तुम्ही ऐकता की कीर्तनात. मग भगवान असं आहे मग भगवान म्हणायचे म्हणले हे काय कशा करता आले म्हणलं तू खोड्या करतो ते सांगण्याकरता आल्या. म्हणलं कोणत्या खोड्या करतो म्हणलं आमच्या घरी येऊन चोरी करतो तो. मग म्हणायला लागले भगवान म्हणायला लागले म्हणलं तुमच्या घरी चोरी केव्हा होते दिवसा होते का रात्री होते म्हणलं रात्रीच होते की रात्री भगवान म्हणतात मी तुझ्याजवळ झोपलेला असतो कधी रात्री उठतो का मी मग मी रात्री चोरी करेल. तसा प्रसंग आला जर कार्यक्रम करायचा असला आणि तू जर उठली नाही तुला इथंच करेल आणि मी तर जात नाही. बरं यांना विचारा तुम्ही ह्याच्या गवळणी आहे या गवळणी रात्रीच्या प्रहरी कवाड उघडी ठेवून झोपतात का. मग त्यांना विचारलं म्हणलं का कवाड्या उघडे ठेवून तुम्ही झोपत असता का नाही म्हणलं चांगले बंद करतो. हे आरगडाला होता एक एक कुलूप म्हणजे एक एक गाडीचा चाकच असं. मग मी घरात सिरियल कसा मग मी घरात कसा सिरियल बरं कवाडं जर सगळे बंद आहे मग ते यशोदेला बरोबर वाटते. हे म्हटलं माझ्या मुलाच्या खूप चुकल्या लावायला आलेले आहे माझा मुलगा कसा सिरियल सगळी कवाडं बंद आहे. मग त्या गवळणी सांगतात म्हणलं आहे पण न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृता. म्हणलं हा कोण आहे ह्या गवळणीला सर्वांना काय होतं ते माहिती. म्हणलं हा सामान्य चोर नाही मग हा चोर असा आहे बाकीचे चोर करणारे वेगळे. हा पुराण प्रसिद्ध चोर आहे. अरे याला बाहेरून आतमध्ये जाण्याची आवश्यकता दारं उघडण्याची काय नाही. मला दिसायला लहानच आहे पण सगळ्या जगाला व्यापून किती उरला आहे वेदाला सांगता येत नाही. तो जसा बाहेर आहे तसा कुठं आहे आतही आहे. इतर चोराला बाहेरून कुठं जर शिरावं लागते घरात शिरावं लागते काय. दारं बंद असले तर कुलूप असेल तर फोडावं लागतंय नाही का. कटार बिटार घेऊन जात असतात आणि तेव्हा कपे फोडतात. तसं याला बाहेरून आत येण्याची आवश्यकता नाही. जसा बाहेर आहे तसा कुठे आहे तो नुसताच बाहेर आहे का सगळ्या विठ्ठला जळी स्थळी इथं ठाव नाही आणि अजिम्या विठ्ठलाची असा परमात्मा सर्वत्र ठिकाणी कसा आहे.
म्हणजे आपण परमात्मा आहे. त्याला बाहेरून आतमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मरण. म्हणून यशोदेला त्याचा विसर आहे. काय तिला वाटते आमचा पोर लहानचं आहे, आपल्या इथेच राहतं, हे करतं. तिला काय माहिती आहे. तिला तो विश्वरूप दर्शन दाखवलं होतं थोडंसं माती खाताना, पण तेवढं काय जमलं नाही. ते माती खाण्याच्या वेळेला मी एवढा नसून केवढा ब्रह्मांड दाखवली, काय दाखवले, मग ते विसर पडलं पुन्हा. म्हणून या गवळणी सतत आणखी भगवंताचे ऐश्वर्यात असायच्या. कशात असायचे? आपल्याला काय माहिती आहे? परमात्मा माहिती नाही, काही माहिती नाही. आपल्याला एकच माहिती आहे, सकाळी उठायचं, नाश्ता करायचा, दुपारी जेवण करायचं, 4 वाजता फराळ करायचा, रात्री जेवायचं आणि पुन्हा दिनराजानी हाची धंदा, हा धंदा आहे. तसा होत्या का गवळणी, तशा होत्या का. मग परमात्म्याचा त्यांना आठव होता. हा परमात्मा कोण आहे? सामान्य मुलासारखा नाही आहे का नाही. बाळकृष्णानंदावरी आनंद द्या नरनारी असं आहे ना. तेव्हा म्हणे यशोदेची माता असं म्हणा. तेव्हा यशोदेला आई म्हणत असेल. काय म्हणत असेल? अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा व्यापक नवल केवळे केवळे न कळे पृथ्वी जडे तर्प केली माऊली असं तुकोबरायांनी. तुकोबरायाने सुद्धा परमात्म्याला काय केलं का? भगवान श्रीकृष्णाला म्हणून म्हटलं आहे गोकुळीच्या सुखा. आता कोणत्याच सुखाला पार नाही. नाही अयोध्येच्या सुखान नंतर गोकुळ ते कृष्णाच्या बाबतीत, रामाच्या बाबतीत अयोध्येच्या सुखा झालंय रामराज्य. काय वडे आम्हाचे आहे कडे गाई वळले आमचे. तेव्हा तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृता. त्या भगवंता केवढा परमात्मा आहे. तुम्ही ऐकली आहे गोष्ट विष्ट, आणखी काही सांगण्याचं काही कारण नाही. केवढा मोठा परत जीवाला कुठं कळत असतं का? सूर्य कुठं आहे कळते का आपल्याला? त्याला कोणी धरून ठेवलेलं आहे, खाली कमी येत नाही. विज्ञानशास्त्राने विचार केलेला आहे, पण अजूनही सूर्याचा आणि चंद्राचा यथार्थ विचार झालेला. विचार करायला लागले पण भलतंच काही मान नाही. गंगेच्या करता स्नानाकरता जायचं आणि मध्यंतरी घोड नदी लागली, तिलाच गंगा गंगा काही लाभ आहे. तिकडे एक सहज दृष्टांत, समुद्र वाळवंट, त्या समुद्रामध्ये पुष्कळचे प्राणी राहत असतात. मासे अमका तमका सगळं. त्याच्या काही सापही राहतात, कोणी काही राहतात. वाळवंटामध्ये बीड, त्याच्यामध्ये उंदीर होता. आमच्या उंदराची पिलं ती कुठे राहायची? बिळात. मग ती बेटकोळची पिलं समुद्राच्या गायली बाहेर आली, आणि इकडून बिळातून कोणाची पिलं बाहेर आली? उंदराची. दोघाची पडली गाठ. मग ते उंदराचे पिलं म्हणायला लागले, खरे तुम्ही समुद्रामध्ये राहता, तिथंच जन्मतात, तिथं समुद्र केवढा आहे? ते उंदराची पिलं विचारायला लागली. मग आता ते बेटकुळीचे पोरं ते सांगा म्हटलं, आम्हाला काय माहिती आहे समुद्र केवढा आहे? आम्ही तिथं राहतो, पण आम्हाला समुद्र केवढा आहे याचं काय नाही. म्हटलं समुद्रात राहता पण तुम्हाला समुद्राचं ज्ञान नाही. म्हणजे बरं का उंदराची पिलं म्हणायला लागली, आमच्या पायात काय का समुद्र खोल किती? कोणाचं पिलं म्हणते आमच्या पायात का खोल आहे का? मला किती लांब आहे समुद्र? म्हटलं आम्हाला काय माहिती. मग ते उंदराची पिलं म्हणतात आमच्या शेपट्या इतकं लांब आहे.
काय काय कुठं उंदराचं पिरू आणि कुठे समुद्र. आता कुठे जीव आणि कुठे परमात्मा मोठ्या मोठ्या वेदाला कळालं नाही. पुसू नका बाई, कळलेच नाही वेद शेणाला. नमे विदुसुरगणा प्रभवम न मार्ज आमाभिरिद्यंभैर्तीना. कवन पाके तुला आणि कवनाचा के झाला. या निरुत्तीव करता बोला काय गेले कल्प गे. तरी अजूनही सुद्धा परमात्मा कळालेला नाही. फक्त संतानाच कळालेलं आहे. कोणाला कळालं? आणि जे त्याचे भक्त असतील त्याला कळाले. न तत्रापि ज्ञान विस्मृत्या. तुकोबराला कळाला आनंद अद्वय जे कहाणी ध्येय. आम्ही ज्याचे दास आणि तो हा देवाचाही देव. तुकोबरांचा तुकोबर आहे आणि त्याचा यथार्थत्वाने काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. म्हणून एक 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 सूत्र देण्याचे. न तत्रापि महात्म्य ज्ञान विश्रुत्यापादान तदहीनम जारणामेव. त्याच्याशिवाय जगणं म्हणजे आणि परमात्म्याच्या शिवाय जगणं म्हणजे प्राणरहित शरीराचं जसं वर्णन करतात त्याप्रमाणे. माणसं कशामध्ये दंग असतात मग संसारात दंग असतात. परमात्म्याला विसरून जातात आणि संसारातच डोकं खुपसून त्याच्यामध्ये राहतात. त्यांना विचारलं म्हणलं का हो आपण देवाचं काही चिंतन करत जा, असं करत जा. त्यांना सांगितलं. ते म्हणायला लागले म्हणले पहा चिंतन करणारे जे आहे देवाचा आठव करणारे आहे सारे गरीब आहे. श्रीमंत होतात का ते? एवढी मोठी भक्ती करून शेवटी गरीब राहायला घर नाही, खायला भाकरी नाही आणि कोणी विचारत नाही. कोण विचारते वारकऱ्याला? आहे का काही घर आहे का वारकऱ्याला? त्याला कोणी स्वयंपाक करून का जेवायला घातले का? कोणीतरी ज्याला ज्ञान आहे तोच फक्त नमस्कार करतो, बाकीचे हाकलून देतात. एवढी मोठी भक्ती करून फल काय? म्हणणं आम्ही भक्ती करत नाही, संसार करतो. 21 मजल्याची काय बिल्डिंग आहे, मान मर्यादा नमकंद भेटतं का काही? इतकंही करून फायदा काय नाही का? तुम्ही सतत भगवंताचं चिंतन करतो, काय फल आहे तुम्हाला? आम्ही चिंतन करीत नाही, संसारच करतो, तरी आम्हाला काय? पण असं आहे बा, आज बरं वाटते, काय वाटते? आणि विसरली तया आणि पस्तीला खाणी. भगवंताचा विसर पडणं म्हणजेच महापाप आहे. आणि आठव करणं हेच शास्त्र आहे का? तुझा विसर न गुण गायीन आणि याची माझी एवढ्या करतात जन्म आहे. तुका म्हणे गर्भवासी घेईन मी जन्म तुझी चरण सेवा. एवढ्या करतात आम्ही जन्म घेऊ, तुझी चरण सेवा साधण्याकरता हवे. न तत्रापि महात्म्य ज्ञान विश्रुत्यापवाद तदहीनम जारणव्य. जे कोणी भक्ती करीत नसेल नामावीन जीवा नव्हे लाभ. त्याची जीव कोण आहे? लाभ आहे, सर्प आहे म्हटलं. काय म्हटलेलं आहे? इतकं भगवंताच्या चिंतनाला काय दिलेलं आहे? महत्त्व दिलं आहे. आणि पस्तीला खाणी म्हणजे कोणत्या खाणीत जाईल काही? हा भक्त लोक कुठे कोणत्या ह्याच्यामध्ये जाईल सांगता येत नाही. या भक्ताचं उदाहरण आहे. आणि तत्रापि महात्मा ज्ञान विस्मृत्यापवाद काय न तत् जारणामेव असं वर्णन केलं आहे. तदहीनम जारणामेव. बरं का? अधिक प्रेम आहे. नास्तेव तस्मिन् तं सुखम सुखित्वम नास्तेव तुझ्यास्मिन् तत्सुखम सुखित्वम. कोणाच्या सुखाने सुखी होतं ते परमात्म्याच्या.
परमात्म्याच्या सुखाने सर्व काय होत असतात, सुखी होत असतात. त्याला हे करायचं आहे. मग कोणाच्या सुखाने सुखी होतात ते? आपण कोणाच्या सुखाने सुखी होता? विषयाच्या. विषय वळी बोलले मग संत महात्मे काय विषयाच्या सुखाने सुखी होत. त्याला माहिती आहे विषयामध्ये सुख नाही. वास्तविक ते सुद्धा बाधक आहे. काय विसरले तया आहे काय? विषय सेविता का कोण तृप्त झाला? इंधने मला विषय सेवन कोणी तृप्त झाला का? मग कोणाच्या सुखाने सुखी? परमात्मा सुख रूप आहे म्हणून सुखाचा प्रत्यय येत असतो. साखर गोड आहे म्हणून प्रत्येक पदार्थामध्ये गोडी जी आहे ती कोणाची आहे? साखर नसेल तर म्हणजे गोडी कोणाची आहे? साखरेची आहे. तसा आनंद सुख कोणाचं स्वरूप आहे? सुखरूप आहे. सर्व सुखाची आगर, सर्व सुखाची आगर जनी म्हणे सार, सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी, सर्व सुखाची आगर तो उभा विठेवर जनाबाई म्हणजे असा सुखरूप परमात्मा आहे का? मग नास्ते व तत्व सुखम सुखित्वम. बरं का? म्हणजे जो भक्त असतो तो कोणाच्या सुखाने सुखी असतो? आपला तो एक देव करून घ्यावा त्याने बिन जीवा. सात्व कर्म ज्ञान योगोप्य अधिक धरा. सात्व कर्म ज्ञान योगोप्य अधिक धरा. तेव्हा जे साधन मार्ग सांगितलेले आहे. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, आणखी पुन्हा जप मार्ग आहे, तप मार्ग आहे, भक्तिक्षेत्रामधला मार्ग, कर्मक्षेत्रामध्ये मार्ग, त्याचप्रमाणे ज्ञानातले मार्ग. हे या सर्वामध्ये बरं का फलाच्या दृष्टीने क्रियेच्या दृष्टीने भक्ती मार्गाचा आहे. फलाच्या दृष्टीने भक्तिशास्त्रामध्ये जे फल आहे ते इतर शास्त्रामध्ये फल नाही. उदाहरणार्थ आपण जर कर्म केलं तर चित्तशुद्धी होत ब्रह्मलोकापर्यंत जाणार आहे. पण भगवत दर्शन नाही. कोणता लोक प्राप्त होईल? इतर आपण काय केलं तर मुंबईला जाता येईल म्हणून काय झालं काय देव भेटतं का? मुंबईला गेला खेड्यात होता तो कुठं गेला? इतकाच फरक, दुसरं काय नाही का? आळंदीत होता तर ब्रह्मलोकापर्यंत गेला. शेवटी जळगापर्यंत जसं कर्माचं फल आहे ते भोक्तव्य फल आहे. दुसरं नाही का योगाने समाधीपर्यंत जात आहे. कुठपर्यंत? भगवंत दर्शन आहे का? आणखी पण आपल्याला नाही का एक 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 साधनं आपण पाहायला लागलो. भक्ती साधनाने मात्र परमात्म्याचं काय 10वी रूपामध्ये आणि ठेवू दे चरणात आता. बरोबर माझ्या केले रूप गोरी रे सगुण निवविले मला आलिंगन देवणे. सगुण दर्शन तो राहिला कोणाच्याच द्वारा झाला? भक्तीच्या द्वारा. भक्ती हे प्रधान साधन आहे. एक भक्तीच होती की त्याच्याजवळ काय होतं? शबरीजवळ काय आहे? ते काय जातीनं चांगली आहे का? रूपानं चांगली आहे का? नाही का? कोणी विचारतं का तिला? काय शिकलेली आहे का ती? कोणी काय श्रीमंताच्याकडची आहे का ती? मग परमात्मा का बरं तिला वनामध्ये जाऊन त्याच्या झोपडीत जाऊन तिला काय देतो? आहे काय तिच्याजवळ? भक्ती आहे. परी भक्ती आहे कमी जाणे हे तो साणे तो अर्धबळे. बघा आम्ही भावाचे पावले. फक्त आम्हाला काय पाहिजे? भक्ती. मग शबरीजवळ बाकीचं ऐश्वर्य आहे का? फक्त काय आहे? भक्ती आहे. केवळ भक्ती.
एका भक्तीने परमात्मा काय होतं, इतर साधनाने प्रत्येकाचं. गजेंद्राजवळ काय होतं, माणसाची योनी आहे का, फक्त पशुची योनी आहे का. पशुला कुठं ज्ञान असते का, अरे ज्ञान असते. माणसाची स्तुती केली म्हणजे माणसं हसतात. तुम्ही एखाद्या पशुची स्तुती करा की तुम्ही, हसत असते का. एखाद्या म्हशीची स्तुती करा ते हसत असते का काय. माणसाची स्तुती करा, बरं आहे का नाही. पशुला लाज आहे का काही, माणसाला काय नाही. अलीकडच्या काळात लाज सोडून दिली आता. काला येतच नाही बाबा. माणसाला काय, पशुला काही लाज आहे का. पण सोडत नाही सर्व काही. काही रूप आहे का, हत्तीला कुठं काही रूप आहे का, रूप आहे का. काही चांगल्या कुलात जन्म आहे का, काही ज्ञान आहे का, पण भक्ती आहे. म्हणून परमात्मा वैकुंठ सोडून तलावात त्याचा काय करतात, अंधार करतात. मग नकर भांडतो ना कोण, तो नकराच्या करता भांडत असतो. तो देवा त्याचा तुम्ही उद्धार केला, मला आमचा काही उद्धार वगैरे. तर म्हणायला लागले त्याचा उद्धार केला. भक्ती आहे त्याच्याजवळ काय आहे, मग त्याच्याजवळ काय आहे. वा म्हणायला लागले मी तर त्याला काय दिलं, दुःख दिलं ना कोणाला, गजेंद्राला. काय घेऊन मगर मोठे मोठे नकर असतात. माझ्या भक्ताला काय दिला तू. मग म्हणायला लागलं विनाकारण दुःख दिलं नाही. त्याचा पाय जर सोडून दिला असता तर तुम्हाला त्यांनी हाका मारल्या नसत्या. म्हणलं हाका मारेपर्यंत पाय काय केला. म्हणून त्याने भक्ती केली. याला जर सुखात राहिला असतं तुम्हाला कुठं आठवते का. इतकं दुःख दिलं तेव्हा कुठं तुम्हाला काय मारले. तो का म्हणे तुला सोडवेला कोणी एकाच्या कृपाने. असं मग त्याला सांगितलं काय. शेवटी गजेंद्राचा परमात्म्याने काय केला, त्याच्याजवळ खूप साधन होतं, फक्त एक भक्ती, दुसरंच काय नाही. हे सर्व असंच लावायचं. ज्यांना ज्यांना भक्त परमात्म्याने दर्शन दिलं त्याच्याजवळ दुसरं काय साधन आहे. ध्रुवाच्या जवळ काय आहे, काही वेदाध्ययन केलेलं आहे का, वय तरी आहे का. पण भक्ती ओम नमो भगवते या मंत्राचा काय केला आहे का. प्रल्हादाजवळ काय साधन होतं, पण त्याला अनेक संकटातून काय केलं, रक्षण केलेलं आहे. एक भक्ती मी जाणे आणि येरते वाहुगे नेणे. आम्हाला जर काही पाहिजे असेल एक भक्ती कशा करता सांगितलं तर नाही. म्हणून ज्ञान कर्म योग वगैरे ही साधनं आहेत. या साधनापेक्षा सोपं, फलाला चांगलं देणारं साधन कोणतं असेल तर एक अक्रोडचं झाड असते बघा. आणि ते अक्रोडचं झाड 60 वर्षानं कुठं फळ देतं. किती, आणि त्याला लावून लावून फळीचा फल दे. पण ते अक्रोडचं झाड ते पुन्हा असं टणक असते बघा, एकदम खाता येत नाही, फोडावं लागतं दगड आहे. मग त्याच्यात काय आपण नाही पाहिलं का आपल्या त्र्यंबकेश्वरला अक्रोडचे आपल्याकडे पुष्कळ इतकं. आणि मिळून पुन्हा काय असते हे नसते. आणि आंब्याचं झाड फळ देते. मग अक्रोडच्या झाडा इतकं लांब निवर आहे का, 5-6 वर्ष 3-4 वर्षाचं झालं तरी आंब्याचं झाड काय देते, फळ देते. बरं फळे कसं असते, सगळ्या फळाचा राजा कोण आहे, आहे का, शक्ती आहे का. आणि अल्पकालामध्ये चांगलं काय देते,
तशी भक्ती अल्पकालात चांगलं काय देते. म्हणून सर्व साधनापेक्षा कोणतं साधन मोठं आहे? त्याचा अधिकारी कोण आहे? यारे यारे अवघे जाती न करावं विचार करण्याचं काय नाही. बरं, दुसरी गोष्ट इतर साधनामध्ये तुम्ही बघा आणि तुमचं काय बघा, काम बघा, आमचा काही संबंध नाही. पण भक्तिशास्त्रामध्ये ते श्यामाम मृत्यू संसार भरावे नमाचार क्रियावे चेतुसा. मग सर्वामध्ये फलाच्या दृष्टीने, सोप्यापणाच्या दृष्टीने आणि अल्पकालामध्ये काय का फलद्रूप होणारं साधन. जर सगळ्या साधनाचा राजा कोण आहे? भक्तीची मापे मोजितो आणि तराणे तत्परता. आणखी पण क्रमाक्रमाने सांगितलं आहे. हे 25वे सूत्र आहे बरं का. आणि फलरूपत्वात बघा अधिक त्याचं वर्णन आहे. सगळी मंडळी आहे त्याचं पर्याय बघा. ते काहीतरी हे करणार आहे. बरं तर वेळ आहे. फलरूपत्वात इतर साधनापेक्षा भक्ती साधनामध्ये फल काय आहे? अधिक आहे. फलरूपत्वात समजलं ना. साधनाचा विचार घ्या. इतर साधनामध्ये काय आहे? अमर करण्याची शक्ती नाही. भक्ती या साधनामध्ये काय? नामामृत गोळी आणि योगी असावे. म्हणून भक्तीच्या फलाला अमृत म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हा सगळ्या गोडीचा राजा कोण आहे? काय काय उसातही गोडी आहे आणि जास्त झाली तर जमत काय? डॉक्टर म्हणत असतात जास्त साखर खाऊ नका. जास्त साखर खाल्ली तर आंबलं बाई. जास्त साखरेमुळे डायबिटीज वाढलेला आहे. हे जास्त गोडामुळे तब्येतीला बिघातक आहे. करा म्हणजे ही गोडी आहे पण याच्यामध्ये दोष आहे. काय आहे? फलालाही सुद्धा बाधक आहे. पण नामामृत गोळी वैष्णवाला नाही. योगी असाधी अमृत आहे. अमृताचा एक थेंब जरी गेला तरी अमर करत असते. काय करत आहे? इतकी शक्ती कशामध्ये? अमृतामध्ये. मग फलाच्या दृष्टीने विचार केल्यानंतर एवढं मोठं फल हे आहे का दुसरं? तर शुकाचार्याची गोष्ट सांगतात ना. परीक्षिती राजा आहे. तर शुकाचार्याच्या वेळेला आणखी परीक्षितीला भागवत सांगत असतात. तर संकटात पडलेला असतो. 7 दिवसांनी तो साप चावून काय होणार आहे? संकट आहे ना. मग जेवढं काही चांगलं करावं 7 दिवस श्रवण हे परीक्षित भवत वैयासिक काल कीर्तन आहे. मग ते सगळी हे सांगतात. मग भोग चाललेला आहे सगळा. आणि राजा कसा आहे तो? श्रवण हे परीक्षित भवत. कसं श्रवण करावं हे कोणापासून शिकावं? परीक्षित भवत. त्यांनी सगळे कान करून टाकलेले आहे. आणि मग तुमचं इंद्र वगैरे आहे ना, स्वर्गातून हे लोक येतात. अमृत स्वर्गामध्ये अमृत आहे ना. स्वर्गातले लोक कशावर जगत असतात? सगळं खाण्याकरता पिण्याकरता हे अमृत. हात धुताले सर्व क्रिया करताना असं स्वर्गामध्ये अमृत आहे ना. मग आता ते अमृत घेऊन येतात आणि ते शुकाचार्य असतात. रमणे महाराज हम साप चावून मरणार आहे ना, आम्ही याला अमृत देतो. जरी साप चावला तरी हा मरणार नाही. म्हटलं आम्ही अमृत देतो खरं तुम्हाला, पण आमची एक अट आहे. म्हणलं तुम्ही जे भागवत
ज्ञान सांगता कोणाला? ते ज्ञान कोणाला द्या? आम्हाला. अमृत आम्ही कोणाला देतो? मग शुकाचार्याने विचारलं, म्हणलं हे परीक्षित आहे, तुला काय पाहिजे सांग. स्वर्गातून अमृत आणलेलं आहे, तुला अमृत पाहिजे का ज्ञान पाहिजे? मग म्हटलं महाराज, अमृत जर मिळालं मरण चुकणार नाही, लांबणीवर पडेल. काय पडेल? नाही का? पण मरण काय होणार नाही, चुकणार नाही. आणि तुमच्या ज्ञानाने काय होईल? तमेव विदित्वा मृत्युमेति नान्यपंथा विद्यते आहे ना. मरण मारी विद्या असं म्हणतात. मृत्यूतून पलीकडे जायचं असेल तमेव विदित्वा, ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर मृत्यूच्या. तेव्हा ज्ञानाची बरोबरी स्वर्गातला अमृत मुळीच करू शकत नाही. तुमचं अमृत काय करा, घेऊन जा. सर्वात श्रेष्ठ अमृत कोणतं आहे? ज्ञान. ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य नैव चैवाचीत कर्तव्यम चेत सा न तत्त्वविद. म्हणून नामामृत, ज्ञानामृत. ज्ञानापेक्षाही अमृत भगवंताच्या नामाचं वर्णन आहे. ज्ञानामृत आहे, पण त्याहीपेक्षा अधिक श्रेष्ठ कोणतं आहे? भक्तिरूपी अमृत. असं फलाचा काय केलेला आहे ना, फलाचा म्हटलं विचार केलेला आहे ना. फलरूपत्वात काय काय असते ना, त्याचं फल माणसाला प्राप्त होते. भलत्याच झाडापासून फलाची अपेक्षा करू नये, फुलाची अपेक्षा करू नये. ते तुमचं अशोकाचं झाड फार मोठं दिसते, आहे का नाही? आहे का? त्याला काय फुल येते का? त्याला काही फळ आहे का? फळही नाही आणि काय नाही. मग अशोकाच्या झाडापासून काय फळाची अपेक्षा करायची असते का? बरं का? येड्या बाबळीपासून कुठं आंबे भेटत असते? कोणाहीपासून कशाची अपेक्षा करणं काय असते? शक्य आहे काय? मग ज्याच्यापासूनची आपल्याला अपेक्षा करायची, भक्तिरूपी साधनापासून परमात्मा जे फल देतो ते मोक्षही बाजूला ठेवायचं आहे. मोक्षफळ हे तुच्छ केले या कारणे. नामा जन्म घेणे. ज्ञानाचं फल कोणतं आहे? मोक्ष. आणि भक्तीचं फल कोणतं आहे? मोक्षपदच केली या आम्हा जन्म घेणे. मोक्षाला काय टाळ? ज्ञानाचं फल कोणतं आहे? मला आम्हाला कोणत्या फलाची अपेक्षा आहे? नाही बरं का? म्हणून मोक्षपद हे तुच्छ केली या कारण आहे. आम्हा जन्म घेणे विटे असे सुख. पडतं पडते भक्तिरस. ब्रह्मरसापेक्षाही सुद्धा कोणता रस मोठा आहे? भक्तिरस आहे. उसाच्या रसापेक्षाही सुद्धा आंब्याचा रस कसा आहे? तेव्हा त्याचं उदाहरण त्याला फलरूपच होतं. फलाच्या दृष्टीने मनुष्य विचार करतो ना. हे पोरं शिकत असतात. मग एखाद्या पोराला वाटते की नोकरी सोडून द्यावी, काही घरची परिस्थिती असावी, तरी तो विचार करतो. नाही का नुसतं 12वी होऊन पास झालं तर नोकरी लागेल, पण 20,000 पगार मिळेल. MBA झालो तर मला 30,000 मिळेल. आणि MA झालं तर 50-60,000. फलावर इच्छा असते म्हणून तो मेहनत करतो. काय करतो? जितकं अधिक शिक्षण अधिक, तितकं फलाला आणि मनाला काय आहे? अधिक आहे. अधिकस्य अधिकम फलम. मग फलावर दृष्टी ठेवायची. कोणत्या? भक्तिशास्त्रातलं फल
बघा, ज्ञानापेक्षाही सुद्धा काय अधिक आहे. सुखे सेव गाव रामराव विठे सुख नवे भक्तीला. आणि पडत यास. तेव्हा फलाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर भक्तिशास्त्रातलं फल हे सर्वांमध्ये फल काय आहे? मोठं फल आहे. ईश्वरस्य अभिमान द्वेषित्वा. बघा, तेव्हा आणि ईश्वराच्या अभिमान द्वेषित्वा कोणत्याही उपासनेला हो आणि उपास्य जावं लागलं. उपास्य नाही तर उपास्य तुम्ही उपासना कोणाची करणार? देवळामध्ये काय नाही, देवच नाही, मग का कोणाची? एका देवळामध्ये देव तर नाही. एकाला वाटलं आपण म्हणला नमस्कार करावा, रस्त्यामध्ये आता देव लागलेलं आहे, नमस्कार करून पलीकडे जावा. नमस्कार करायला गेला, देव तर दिसला नाही, गाढवच दिसलं. गावडाला नमस्कार करत असते का काठी मारून हाकलून देते? मग कोणाला किंमत आहे मंदिरामध्ये? देवाला किंमत, देवाचा. आणि त्यालाच ईश्वर म्हणतो आपण. काय म्हणतो? तर भक्त काम कल्पत धर्माचा. भक्ताच्या इच्छा कोण पूर्ण करतो? ऐका, देव, ईश्वर. देवापेक्षा ईश्वर पदवी सर्वात श्रेष्ठ. आपण देव काय कोणालाही म्हणतो, माणसालाही सुद्धा आपण काय म्हणतो? ईश्वर म्हणतो का आपण? ईश्वर कोणालाही म्हणत नाही. मग ईश्वर, एक ईश्वर मानावा लागतो. काय करावं लागतं? ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी जगताला निर्माण करणारा ईश्वर काय केला पाहिजे? मानलाच पाहिजे. कारण विना ईश्वराशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही. जड कुठे आपोआप त्या याला परिणाम पावते का? माती कुठे आपोआप घडावत असते का? मग कुंभार काय करावं लागतं? मानव. तसं जगतामध्ये ईश्वर काय करावं लागतं? कोणत्या साधनाने कोणाकडून सुद्धा जीवाकडून कुठेही जग निर्माण होते काय? आपोआप होते का? आहे काय? मग ईश्वर काय केलं पाहिजे? आणि तो ईश्वर, मग ईश्वराचे ईश्वर एक आहे का अनेक आहे? आणि ईश्वर किती आहे? मुख्यमंत्री किती असते? उपमुख्यमंत्री बऱ्याचदा दोनच ठेवतात. आणखी कोणी एखादा रुसला बिसला तर मुख्यमंत्री किती पाहिजे? एकच असतो. जाऊ दे आपला. राष्ट्रपती दोन असते, एक राष्ट्रपती दुसरा उपराष्ट्रपती. कोण राष्ट्रपती हे आपल्याला तुम्हाला विचारत नाही. पण त्याचं थोडं ज्ञान असावं लागतं. काय असावं लागतं? ज्ञान पाहिजे. म्हणून ईश्वर जो या जगाची अलग अलग आहे, उत्पत्ती, पुढे स्थिती, पुढे लय, पुढे नियामकत्व. अरे नियमात्व पाहिजे. आकाश आहे सर्वत्र, वायू नाही नाव बरोबर पावे केलं. याच्याशिवाय चालेल का दृष्टी? आकाशच नाही तर राहणार कुठे? आकाश हे सर्वत्र. हे पाय एखादा नदीतून समुद्रातून ढगाला तिथंच पाणी जातो का तो? मग तो ढग पुढे जातो. सगळ्या जगाला पाणी पुरवायचं आहे ना. ते काही इंद्रायणी नगरपालिका आहे का? इंद्रायणी नगरपालिका चाकणला पाणी पुरवते का? इथंच पाणी पुरवणं होईल नदीच्याकडून. लगेच दुसऱ्या दिवशी मोटारने सांगत असतात 2 दिवस पाणी येणार. ईश्वर काय करतो?
मग ढगाई निर्माण करणारा कोण? समुद्रातलं पाणी वर कसं झालंय आणि मग तिथंच पाणी फुटून पडते का? सगळ्या जगाला काय देते? मग जगाला हलवणारा कोण आहे? परमात्मा. मग ते सगळे जग मग फिरले पाहिजे जिकडे तिकडे. एकाच ठिकाणी पाणी देऊन जमेल का? मग एवढं मोठं कर्तृत्व जीवाच्या ठिकाणी आहे का? कोणाच्या ठिकाणी आहे का? समुद्र को भरे कौन, असं आहे ना. चंद्र सूर्य को चलाए कौन, समुद्र को भरे कौन. समुद्र आहे ना. पर्जन्याच्या धारा कोण? पाऊस पडतो ना, कसाही पाऊस पडतो का? धारेने पडतो. धारा कोण करतो? ईश्वर. ईश्वर काय केलं पाहिजे? तुझ्या सत्तेने सगळं धावायचं झालं. हे शरीर कोण बोलू इथे? मग असा एक ईश्वर काय काय करावं? या सृष्टीचा उत्पन्न करणारा कोण आहे? ईश्वर आहे. आम्ही ज्याचे असन त्याचा तोच परमात्मा विटेवरती काय? मग तो राम रूपाने, कृष्ण रूपाने, कोणत्याही रूपाने मग ते वर्णन केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. ईश्वरस्यापि अभिमान देण्यात त्याच्या ठिकाणी दैन्य भावाने काय काय श्रेष्ठाच्या ठिकाणी कोणता भाव असावा लागला? अरे आपल्याला गुरुजी भेटले, मग आपल्यापेक्षा ते काय आहे? मग आपला कोणता भाव पाहिजे? नम्र भाव. काय पाहिजे आपला? आई वडिलाच्या ठिकाणी कोणता भाव पाहिजे? नम्र भाव. गुरुच्या ठिकाणी कोणता भाव? ईश्वराच्या ठिकाणी कोणता भाव आहे? नम्र भाव आहे. नम्र झाला. नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता सततं कीर्तयन्तु मां यतन्वश्च दृढबला. नमस्यन्तस्य मां भक्त्या. मग एकदा भक्त या रूपाला प्राप्त झाला मग सर्वांच्या ठिकाणी नमस्कार बुद्धी असते. कोणती? नम्र झाला पतांतेने. मग ईश्वराच्या बाबतीमध्ये नाही का त्याची भक्ती करणं म्हणजे कोणचा भाव आहे? मी नाही काय काय सगळं ओवाळून टाकणे. काय कराय? मग शरण कोणाला जायचं? ईश्वरा. बारका आणि होईल आगवा तुका म्हणे. मग देह समर्पिजे. देवाला सगळा देह काय करायचा? पतिव्रता बाई पतीला सर्वस्व काय करते त्याप्रमाणे त्याला शरणागती म्हणतात. काय म्हणतात? शरणागती. शरणागती म्हणजे काय? तिचे प्रकार किती? कोणाला शरण जावं, कुणी शरण जावं, कशाकरता शरण जावं? चांगला विचार आहे पण तो विचार कधी करू?